वेलकम स्टूडेंट्स. मिसलेनियस एक्सरसाइज 1 पाहतो आपण. त्यातला क्वेश्चन नंबर 2 मधला 5th क्वेश्चन पाहणार आपण. इफ रूट ऑफ y plus x plus root of y minus x equals c constant, then show that dy by dx equals y upon x minus root of y square upon x square minus 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्लेन प्रॉब्लेम आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडेसे जास्त. ठीक आहे, बघा. Differentiating with respect to x, d by dx of bracket मध्ये root of y plus x plus root of y minus x equals d by dx of constant. Root something चा derivative 1 upon 2 root something into bracket something चा derivative, त्यात y चा derivative dy by dx आणि plus x चा derivative 1 प्लस पुन्हा रूट समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट समथिंग y मायनस x इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह y चा dy बाय dx मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि इक्वल्स कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. यातले 1/2 कॉमन आणि 0 मध्ये ट्रान्सफर. त्यामुळे आता हे 2 कडे बघू नका, बाकी ब्रॅकेट ओपन करा. 1 अपॉन रूट ऑफ y plus x dy by dx plus 1 upon याने ह्याला मल्टिप्लाय करायचे 1 upon root of y plus x plus ह्याने ह्याला मल्टिप्लाय 1 upon root of y minus x dy by dx minus 1 upon root of y minus x is equal to 0. 1/2 मी कॉमन काढून ट्रान्सफर केले. आता हे दोन टर्म्स आहेत ना, हे दोन टर्म्स विथ dy बाय dx आणि हे दोन टर्म्स विदाउट dy बाय dx पलीकडे. यामध्ये 1 अपॉन रूट ऑफ y प्लस x ही टर्म प्लस इथं हे बघा 1 अपॉन रूट ऑफ y मायनस x आणि कॉमन dy बाय dx आणि हे दोन टर्म्स विदाउट dy बाय dx हे मायनस से प्लस झाले 1 अपॉन रूट ऑफ y मायनस x आणि मायनस 1 अपॉन रूट ऑफ y प्लस x. ठीक आहे, त्याला एक ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन दोन्हीकडे करायचं मला. प्लस साइन मध्ये मागे पुढे झाले तरी चालतात. रूट प्लस रूट ऑफ y प्लस x प्लस रूट ऑफ y माइनस x अपॉन रूट इंटू रूट ऑफ y प्लस x इंटू रूट ऑफ y माइनस x dy बाय dx इक्वल्स रूट ऑफ y प्लस x माइनस रूट ऑफ y माइनस x अपॉन रूट इंटू रूट ऑफ y प्लस x इंटू रूट ऑफ y माइनस x. ठीक आहे, आता हा सगळा पार्ट पलीकडे आपण ट्रान्सफर करणार आहोत. सो dy बाय dx इक्वल्स पहिल्यांदा हा सगळा पार्ट लिहतो रूट ऑफ y प्लस x माइनस रूट ऑफ y माइनस x अपॉन रूट इंटू रूट ऑफ y प्लस x इंटू रूट ऑफ y माइनस x मल्टीप्लाइड बाय त्याचा रेसिप्रोकल रूट ऑफ y प्लस x इंटू रूट ऑफ y माइनस x अपॉन रूट ऑफ y प्लस x प्लस रूट ऑफ y माइनस x. ही टर्म आपण ट्रान्सफर केली. हे जे इंटू हे रूट आहेत ना, हे दोन्ही हे कॅन्सल झाले. सो dy बाय dx इक्वल्स रूट ऑफ y प्लस x माइनस रूट ऑफ y माइनस x अपॉन रूट ऑफ y प्लस x प्लस रूट ऑफ y माइनस x. एवढं शिल्लक आहे.
नेक्स्ट स्टेप, रूट मधला पार्ट कमी होण्यासाठी, कारण काही पार्ट बाहेर आहे बघा, विदाउट रूट आहे, शो दॅट. मग डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय, रूट ऑफ y प्लस एक्स मायनस रूट ऑफ y मायनस एक्स अपॉन रूट ऑफ y प्लस एक्स मायनस रूट ऑफ y मायनस एक्स. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्यायचं. dy बाय dx इक्वल्स न्यूमरेटर मध्ये a मायनस बी म्हणजे a मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर होईल. सो रूट ऑफ y प्लस एक्स मायनस रूट ऑफ y मायनस एक्स चा काय झाला हा ब्रॅकेट स्क्वेअर. खाली मात्र a प्लस बी a मायनस बी a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे a स्क्वेअर म्हणजे बघा याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. dy by dx as it is equals न्यूमरेटर मध्ये a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर मायनस दोघांचं प्रोडक्ट त्याचे डबल ट्वाइस रूट ऑफ y प्लस एक्स इंटू रूट ऑफ y मायनस एक्स अपॉन y प्लस एक्स माइनस y प्लस x. ओके, ओके, नाउ कंटिन्यू. इधर प्लस x माइनस x कैंसिल, y प्लस y 2y dy by dx इक्वल्स y प्लस y 2y माइनस 2 इंटू रूट ऑफ, मला सांगा हे a प्लस बी इंटू a मायनस बी मल्टिप्लिकेशन आहे, एका रूट मध्ये केलं चालतं. a प्लस बी इंटू a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन इथं y y कॅन्सल x प्लस x ट्वाइस x. न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन आणि खालचे कॅन्सल. dy बाय dx इक्वल्स y मायनस रूट ऑफ y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन x. नेक्स्ट स्टेप, सेपरेट डिवीजन, y अपॉन x माइनस रूट ऑफ y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन x. आता पुढच्या स्टेप मध्ये मी तिथं बघा ते कळेल तुम्हाला, हे तर मिळाले. आता हे रूटचं साइन वाढवणार, म्हणजे हा जो x आहे तो रूटच्या आतमध्ये घेणार आहे, म्हणजे dy बाय dx इक्वल्स y अपॉन x मायनस स्क्वेअर रूटचं साइन वाढवले मी y स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन त्याच्या खाली नुसते x होते आपल्याकडे, ते x ते काय झाले सांगा अपॉन x स्क्वेअर झाले, x स्क्वेअर रूटच्या आत आहे. त्याला पुन्हा आतमध्ये सेपरेट डिव्हिजन केलं. आता मात्र स्टेप लास्ट स्टेप डायरेक्ट dy बाय dx इक्वल्स y अपॉन x मायनस स्क्वेअर रूट ऑफ y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर as it is मायनस x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर 1. show that dy by dx equals y upon x minus root y square upon x. Okay, now second problem. X into root of 1 minus y square plus y into root of 1 minus x square equals 1. Prove that dy by dx equals minus root of 1 minus x y square upon 1 minus x square. हा प्रॉब्लेम दोन प्रकारे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आहे तसं पहिले डिफरन्शिएट करून बघूया. लेंथ थोडीशी मोठी आहे पण सोपं आहे, अवघड नाही. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x into root of 1 minus y square plus y into root of 1 minus x square equals d by dx of 1. product rule बघा, लेंथ ह्याची जरा या स्टेपची जास्त असेल. फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d by dx ऑफ रूट ऑफ 1 minus y square प्लस सेकंड into d by dx of x. हा झाला पहिला प्रोडक्ट प्लस आता इथला y फर्स्ट
into dy dx of root of 1 minus x square plus second root of 1 minus x square into dy dx of y म्हणजेच dy by dx equals constant चा डेरिव्हेटिव्ह 0. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला x into root something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root something into something चा 1 चा 0 minus y square चा twice y dy by dx. आता प्लस root of 1 minus y square as it is, x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही ला तरी चालतो, प्लस y into root something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root something into something चा डेरिव्हेटिव्ह minus twice x plus root of 1 minus x square into dy by dx is equal to 0. आता थोडंफार कॅन्सलेशन आणि मल्टिप्लिकेशनचा पार्ट काय असेल तो बघूया आपण. तेव्हा हा 2 इथे कॅन्सल होतो, हा 2 ह्याच्याशी कॅन्सल होतो. एक्स वाय खरं मायनस साइन आहे वरती, म्हणजे मायनस एक्स वाय अपॉन रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx. झालं हे. त्यानंतर हे शेवटची टर्म जवळ घेतो, प्लस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx. ठीक आहे. प्लस आता हा पार्ट रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू 1 याची काही गरज नाही. तसंच आता हे कॅन्सल झालेले एक्स वाय खरं मायनस मायनस एक्स वाय अपॉन रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर सॉरी 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे एक्स स्क्वेअर आहे. हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू RHS मध्ये काय 0. आता यातनं dy बाय dx कॉमन काढतो आणि हे सगळे RHS मध्ये घेतो. इथं आपण dy बाय dx कॉमन काढूया. dy बाय dx ब्रॅकेट मध्ये ही टर्म लिहितो आधी पॉझिटिव्ह आहे म्हणून, रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याला डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणून 1 लिहिले, मायनस xy अपॉन हे रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर आणि कॉमन dy बाय dx. RHS मध्ये ही टर्म पहिल्यांदा ट्रान्सफर केली, xy अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1. ही दोन्ही टर्म्स आपण ट्रान्सफर करून घेतली. नेक्स्ट स्टेप, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. dy by dx into bracket root into root of 1 minus x square into root of 1 minus y square minus xy upon root of 1 minus y square is equal to 1 into xy minus root into root of 1 minus x square into root of 1 minus y square upon root of 1 minus x square. आता हा पार्ट मी पलीकडे ट्रान्सफर करून घेणार आहे. dy by dx इक्वल्स तिथं न्यूमरेटर मध्ये xy मायनस रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर, त्याला ब्रॅकेट केले, खाली रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे ट्रान्सफर केलेला पार्ट रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन ब्रॅकेट करते रूट ऑफ
1 minus x square into root of 1 minus y square minus xy ब्रॅकेट कंप्लीट. आता हे जे मी आता कॅन्सलेशन करणार आहे यातलं कॅन्सलेशन जे काही जणांना समजत नसेल तर त्याने एक स्टेप जास्त करायची. यातनं किंवा यातनं कुठेतरी एक मायनस साइन कॉमन काढायचं. बघा याला मी a म्हणतोय आणि याला b म्हणतोय. a मायनस b चा पार्ट आहे तोच b मायनस a इथं उलटा झालाय बघा मागे पुढे. मग कुठेतरी एक मायनस साइन कॉमन काढून त्याला a मायनस b ला b मायनस a करून घ्या आणि हे ब्रॅकेट कॅन्सल करा. मायनस साइन इथं किंवा इथं कुठेही कॉमन काढा ते शिल्लक राहिले लक्षात ठेवा. मायनस साइन म्हणजे राहिलं काय आता dy by dx इक्वल्स ते मायनस साइन शिल्लक राहिलेले वरती रूट ऑफ 1 मायनस y स्क्वेअर आणि खाली रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर शिल्लक राहिले. आणि मग फायनल आन्सर लिहिताना dy by dx इक्वल्स मायनस साइन कॉमन रूट ऑफ 1 मायनस y स्क्वेअर अपॉन 1 मायनस x स्क्वेअर ला एका रूट मध्ये घ्यायचं आणि हे तुमचं शोधायचं आन्सर असलं पाहिजे. ओके ओके नाउ सेम प्रॉब्लेम दुसऱ्या एका मेथडने दाखवतो तुम्हाला. x into root of 1 minus y square असं जे रूट ऑफ 1 minus x square 1 minus y square असे टर्म बघितले की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन जर का सुचत असेल तर हा प्रॉब्लेम कमी वेळेत सॉल्व्ह होतो. बघा पुट x इक्वल्स साइन अल्फा. x ला साइन अल्फा म्हणूया आणि y म्हणजे साइन बीटा. एक टर्म त्यातली साइन अल्फा दुसरी टर्म तुमची साइन बीटा. मग अर्थात विच इम्प्लाइज दॅट आहे विसरलो मी. विच इम्प्लाइज दॅट अल्फा म्हणजे काय असणार सांगा साइन इनवर्स x अँड बीटा म्हणजे काय असणार आहे तर ते साइन इनवर्स y असणार आहे. कंटिन्यू. x च्या जागी कोण सांगा आता बघा इथे प्रॉब्लेम मध्ये साइन अल्फा इनटू रूट ऑफ 1 मायनस y. y म्हणजे साइन स्क्वेअर बीटा प्लस परत y म्हणजे साइन बीटा इनटू रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. x म्हणजे साइन स्क्वेअर अल्फा. नेक्स्ट स्टेप साइन अल्फा इनटू 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर चं रूट कॉस बीटा प्लस साइन बीटा एज इट इज इनटू 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर चं रूट कॉस अल्फा इक्वल्स 1 साइन कॉस प्लस कॉस साइन अल्फा बीटा. तर साइन ऑफ अल्फा प्लस बीटाचं हे एक्सपान्शन आहे इक्वल्स 1. नेक्स्ट स्टेप अल्फा प्लस बीटा इक्वल्स साइन इनवर्स 1. अल्फा म्हणजे वर बघा साइन इनवर्स x प्लस बीटा म्हणजे साइन इनवर्स y. साइन इनवर्स 1 म्हणजेच पाय बाय 2 90 डिग्री. साइन 91 आहे ना. नाउ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डेरिवेटिव dy by dx ऑफ साइन इनवर्स x प्लस साइन इनवर्स y इक्वल्स dy by dx ऑफ पाय बाय 2 किंवा डायरेक्ट 0. आता साइन इनवर्स x चा डेरिवेटिव 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर प्लस साइन इनवर्स y. आता y ची टर्म आहे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस y स्क्वेअर इनटू कॉन्स्टंट चा डेरिवेटिव 0. हे ट्रांसफर so 1 upon root of 1 minus y square dy by dx equals minus 1 upon root of 1 minus x square and he multiply so dy by dx equals minus root of 1 minus y square upon root of 1 minus x square. पुढच्या स्टेप मध्ये त्याला एका रूट मध्ये घ्या. हे तुमचं शोध आहे. Next one, third, x sin of a plus y equals sin a into cos of a plus y equals 0. Then show that dy by dx equals sin square a plus y upon sin a. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे बघा. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx of
x into sine of a plus y. काय साइन आहे इथं प्लस मायनस प्लस आहे प्लस हा प्लस आता या टर्मचा साइन ए कोइफिशियंट आहे इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ ए प्लस वाय इक्वल्स 0. इथं मल्टिप्लिकेशन आहे प्रॉडक्ट रूल बघा first into d by dx of second sine of a plus y plus second sine of a plus y into d by dx of first म्हणजे x plus हे सगळे ॲज इट इज sin a into d by dx. शक्यतो एका स्टेपला डेरिव्हेटिव्ह घेऊया cos of a plus y equals 0. आता डेरिव्हेटिव्ह घे म्हणजे इथं त्यासाठी मी घेतला x ॲज इट इज sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something into या something चा डेरिव्हेटिव्ह a चा 0 y चा dy by dx plus sin of a plus y as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही ला तरी चालतो. आता मी इथलं प्लस साइन देत नाही बघा sin a कोइफिशियंट cos something चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin something a plus y into something चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 0. ठीक आहे. आता ही टर्म आणि ही मायनस साइन असणारी ही टर्म विथ dy by dx आहे आणि ही टर्म विदाउट dy by dx आहे. विदाउट dy by dx RHS मध्ये आणि यातनं मी dy by dx कॉमन काढणार आहे बघा हे राहिले x cos of a plus y हे x cos of a plus y हे मायनस sin a into sin of x plus y आणि या सगळ्यातनं आपण काय कॉमन काढले सांगा dy by dx कॉमन काढलेत. RHS मध्ये ही टर्म पलीकडे गेल्यानंतर मायनस sin of a plus y अशी टर्म झाली. आता हा सगळा पार्ट इथे ट्रान्सफर सो dy by dx इक्वल्स मायनस sin of a plus y न्यूमरेटर मध्ये खाली x cos of a plus y मायनस sin of x plus y हे झालं आपलं dy by dx. तिकडे शो दॅट मध्ये अजून काही वेगळंच दिसतंय. ठीक आहे. एक गोष्ट फक्त ऑब्झर्व करा व्यवस्थित काय ह्याच्यामध्ये sin of a plus y a plus y च्या वगैरे टर्म तिथं आहेत फक्त तिथं x नाहीये बघा तिथं प्रूव्ह दॅट मध्ये काय नाहीये सांगा x. हेच तर यातलं सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ह्याच्यात. ओके बघा पुढची स्टेप महत्त्वाची इथपर्यंत आपण आलो होतो. मी काय म्हणलो होतो हे शो दॅट मध्ये तुम्हाला x दिसत नाहीये बघा x तिथे दिसत नाहीये x. मग आता मी हा x रिप्लेस करणार आहे हा जो x आहे तो आणि तो इथून इक्वेशन 1 मधून म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे ना त्याला इक्वेशन 1 द्यायचं आणि त्यातून मला x पाहिजे. यातून विचार करा हा पार्ट RHS मध्ये आणि डिवाइडेड बाय sin of a plus y म्हणजे तुमची टर्म x असणार आहे. रिप्लेस करतो लक्ष द्या dy by dx equals minus sin of a plus y as it is. x च्या जागेला काय काय येणार आहे बघा x च्या जागी जरा विचार करा x च्या जागी हे हा पार्ट RHS मध्ये म्हणजे मायनस sin a into cos of a plus y upon sin of a plus y हे मी x च्या जागी रिप्लेस केलंय इंटू ऑलरेडी तिथं कोण आहे सांगा इंटू cos of a plus y as it is तिथले पुढं मायनस sin a into sin of x x plus y नाही a plus y बरं का हा into sin of
a plus y as it is. ह्याला मी डिनॉमिनेटर अपॉन काय लिहितो सांगा 1 लिहितोय तात्पुरतं त्या पलीकडच्या पार्ट. फ्रॉम इक्वेशन 1 असं रिझन द्यायचं समोर. फ्रॉम इक्वेशन 1 असं समोर रिझन द्या. ओके. नेक्स्ट, आता ही टर्म निगेटिव्ह आहे, ही पण टर्म निगेटिव्ह आहे. मायनस साइन कॉमन आणि बाहेरचं साइन प्लस होणार आहे. ठीक, म्हणजे साइनचा विषय संपलाय. म्हणजे आता हे प्लस होणार आहे, हे पण प्लस होणार आहे. हा साइन आहे दिसला का, हा साइन आहे, हा साइन आहे. हा मी कॉमन काढणार आहे. काय काय झालं सांगा आता, dy बाय dx इक्वल्स, हा मायनस साइनचा विषय संपला. न्यूमरेटर मध्ये कोण आहे आपल्याकडे आता, साइन ऑफ a प्लस y. खाली मी साइन ए कॉमन काढणार होतो. काय कॉमन काढणार होतो, साइन ए. चला हे केल्यावर इथं कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर ए प्लस वाय राहिले. त्याला अपॉन कोण आहे सांगा, साइन ऑफ ए प्लस वाय आहेत का बघा. प्लस होणार आहे म्हणून साइन सांगितलं मी तुम्हाला. साइन ए कॉमन मध्ये गेले तुमचे हे, मग राहिले काय, साइन ऑफ ए प्लस वाय अपॉन 1 शिल्लक आहे. आता आधी नीट ऐका, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून येणारं डिनॉमिनेटर मी वर घेणार आहे. डिनॉमिनेटर किंवा नुसतं आधी कळत नाही बऱ्याच जणांना, मी नुसतं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि मग डिनॉमिनेटर वर घेतो. कळेल माझ्या मते काय अवघड बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटर वर. मग सांगा dy बाय dx इक्वल्स, न्यूमरेटर मध्ये झाले साइन स्क्वेअर ए प्लस वाय. का झाले सांगा साइन स्क्वेअर ए प्लस वाय, साइन ऑफ ह्याचा डिनॉमिनेटर वर जाणार आहे की नाही, तर साइन ऑफ ए प्लस वाय ला साइन ऑफ ए प्लस वाय ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे साइन स्क्वेअर झाले अपॉन हे तुमचे इथले साइन ए ऍज इट इज, साइन ए इंटू ब्रॅकेट 1 इंटू कॉस स्क्वेअर ए प्लस वाय प्लस साइन इंटू साइन स्क्वेअर ए प्लस वाय. आणि ह्याला जे डिनॉमिनेटर होतं ना, हे साइन ऑफ ए प्लस वाय, हे मी इथं वर आणले, इथे साइन स्क्वेअर ए प्लस वाय. बस पुढच्या ब्रॅकेट मध्ये आता हे कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा, थिटा सेम असेल तर 1 आयडेंटिटी, म्हणजे ह्या ब्रॅकेटला 1 रिप्लेस करा. सो dy बाय dx इक्वल्स, न्यूमरेटर मध्ये साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन ए इंटू 1. पाहिजे तर दाखवा, नाही दाखवलं तरी चालेल. हे तुमचं शोध आहे. dy बाय dx इक्वल्स साइन स्क्वेअर ए प्लस वाय अपॉन साइन. यातला x रिप्लेस केलेला, ही स्टेप यातली फार महत्वाची आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या की हे प्रॉब्लेम्स मोठे मोठे असल्यामुळं एक अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये, कारण अर्ध्या तासाच्या वर जर मोठे व्हिडिओ झाले तर मला अपलोड करायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळं मी मागच मला सांगितले, असले शोधायचे मोठे क्वेश्चन्स असतील तर साधारण एक अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये कमी प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळं शेवटी थोडासा याला वेळ लागतो. ठीक आहे, पण आपण मॅक्सिमम प्रयत्न करू संपवायचा.